आजकाल कार असो वा मोबाईल त्यात FM ऐकणे हे सहज शक्य झाले आहे. मात्र एकेकाळी रेडिओ हे एक असे एकमेव माध्यम होते ज्याद्वारे नागरिकांना देशभरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडी जाणून घेण्यासाठी करमणुकीचे साधन बनले होते. हा रेडिओ ज्यांच्या घरी असायचा त्यांच्याकडे कुतूहलाने पाहिले जात असे. आता परिस्थिती बदलली आहे. विश्व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जवळ आले आहे. एका क्लिकवर जागतिक घडामोडी पाहता येणे शक्य झाले आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे FM कुठेही कधीही ऐकणे सहज शक्य झाले आहे. मात्र पूर्वी हाच रेडिओ ऐकण्यासाठी त्याकरिता विशेष लायसन्सची गरज भासत असे. ऐकून आश्चर्य वाटलं ना? होय, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे जाणून घेणार आहोत याबाबत अधिक. नमस्कार, मी रोहित साळुंखे. ही गोष्ट आहे 60 ते 70च्या दशकापूर्वीची. दिवसाची सुरुवात या लोकप्रिय संगीताने होत असे. त्यानंतर ये आकाशवाणी केंद्र है, अब आप रामानुज प्रसाद सिंग से समाचार सुनिए असे बातमीपत्राचे सादरीकरण होत असे. त्यानंतर विविध भारती, अभिलाषा, आपकी फरमाईश असे आकाशवाणीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांची आठवण आपल्याला असेलच. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भारतात नभोवाणीचा विकास गेल्या 40-45 वर्षातच झालेला आहे. 1926 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या एका खासगी कंपनीने भारत सरकारशी एका करारानुसार मुंबई व कलकत्ता येथे अनुक्रमे 23 जुलै व 26 ऑगस्ट 1927 रोजी 2 रेडिओ केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांचे कार्यक्रम परिसरातील 48 किलोमीटर पर्यंतच प्रसारित होण्याची क्षमता होती. त्यावेळी देशभरात सुमारे 1000 रेडिओ आणि त्याचे परवाने अस्तित्वात होते. आता ज्या पद्धतीने आपण टीव्ही पाहण्यासाठी जसे सेटअप बॉक्स रिचार्ज करतो तसे त्यावेळी रेडिओ करिता लायसन्सच्या कार्यमर्यादा वाढवून घ्यावी लागत असे. वेळेत ते लायसन्स रिन्यू न केल्यास दंड आकारला जात असे. पोस्ट विभागाद्वारे याचे कार्य चालायचे. 1991 पर्यंत रेडिओचा वापर करण्याकरिता लायसन्सची गरज भासत होती. BRL म्हणजेच ब्रॉडकास्ट रिसिव्हर्सचे लायसन्स घेण्यासाठी प्रतिवर्षी 10 रुपये शुल्क आकारण्यात येत होता. 1970च्या दशकात त्यात 5 रुपयाने वाढ होऊन 15 रुपये इतकी करण्यात आली. 1991 साली भारत सरकारने रेडिओ वापरणे लायसन्स मुक्त केले. 1927च्या अगोदर भारतात नभोवाणीचा प्रसार खासगी हौशी केंद्रांद्वारे झाला होता. 1924 मध्ये मद्रास येथे पहिले रेडिओ क्लब स्थापन झाले. लाहोर, अलाहाबाद, पेशावर व देहरादून येथून रेडिओ क्लब चालवले जात असत. मैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि औरंगाबाद या 5 प्रमुख शहरांद्वारे नभोवाणी केंद्रांचे कार्य सुरू होते. कर्नाटकातील मैसूर संस्थानाने 1935 मध्ये स्थापिलेल्या रेडिओ केंद्रास आकाशवाणी हे नाव दिले गेले. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ केंद्रांसाठी कायम ठेवले. अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.